आपण इथे आज दम बिर्याणी बनवणार आहे। तर मी हे रात्रीच मटण मॅरिनेट करायला ठेवलं होतं। त्याच्यात मी बिर्याणी मसाला, लाल तिखट, धने पावडर, जिरं पावडर, दही आणि आपला कांदा फ्राय करून ते सगळं एकजीव करून ते मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं रात्री। आता आपण सकाळी बिर्याणी करतोय, त्याच्यामुळे मी आता हे काढून घेतलंय। तर आता आपल्याला कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे मी। त्याच्यात मी थोडा खडा गरम मसाला घालते, तेजपत्ता, दालचिनी आणि शहाजिरा आणि थोडंसं टमाटा घालून ते मी परतून घेणार आहे। आणि आता टमाटा थोडा परतून झाला की त्यात आपण हे मॅरिनेट केलेलं मटण घालून घेणार आहे। आता मी हे मटण घातलंय, त्याच्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं परतून झालं की आपण त्यात थोडंसं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता बघा इथं मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। त्याला आता थोडंसं तेल सुटलंय। मग आता मी त्याच्यात थोडंसं पाणी घालून 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता मी इथं 2 ते 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। बघा मटण चांगलं शिजलंय आपलं। तर आता आपण भात शिजवून घेणार आहे। मी भात शिजवलेलं दाखवायचं राहून गेलं, तर मी तुम्हाला आता थर लावायचं दाखवते। तर मी तर तांदूळ अर्धा तास भिजवून ते उकडून त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे, त्यात जिलबीचा कलर घालून घेतलेला आहे। आणि आता इथं मी थर लावत आहे। तर खाली तांदूळ घातलेला आहे, त्याच्यावर ते शिजलेलं मटण घालून थोडासा परत वरती राईस घालणार आहे। त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घातलेला आहे आणि परत त्याच्यावर तसंच थोडंसं मटण घालणार आहे आणि परत त्याच्यावर थोडासा पुदिना आणि कोथिंबीर घालून परत आपण एक मटणाचा थर लावणार आहे। आता बघा इथं थोडंसं कोथिंबीर, थोडासा पुदिना घालून त्याच्यावर परत एक मटणाचा लेयर लावत आहे मी। आता हा मटणाचा लेयर लावून झाला की परत एकदा राईस घालून घेणार आहे। आता मी पूर्ण राईस घालून घेतला आहे। तर त्याच्यावर थोडंसं मटण पसरून घेणार आहे आणि मग थोडंसं कोथिंबीर आणि पुदिना घालून 10 मिनिटं मी दम लावून घेणार आहे भाताला। तर इथं बघा आता पूर्ण भात घातलेला आहे, त्याच्यावर थोडंसं मटण राहिलेलं घालते आणि त्याच्यानंतर थोडासा पुदिना, कोथिंबीर घालून ते मी 10 मिनिटं बिर्याणीला दम देणार आहे। बघा आता मी दम लावून घेतलेला आहे 10 मिनिटं। तर आता तुम्हाला प्लेटिंग करून दाखवते। तर आपली बिर्याणी कशी वाटते नक्की सांगा, तुम्ही पण करून पहा। आपला चॅनल नवीन आहे, सगळ्यांनी लाईक, शेअर, सबस्क्राईबर करायला विसरू नका। कशी वाटली आपली मटण दम बिर्याणी कमेंट करून नक्की सांगा।